दादा आहे आणि वहिनी बाईकवरनं चाललेत आणि संपली 4 व्हीलर. सामान पूर्ण लोड करून झालेलं आहे. 1 2 3 4 5 6 टोटल 6 बॅग्स आहेत. 6 आता सकाळचे वाजलेले आहेत 5:30. तर पहिले आपल्याला आता डेपोवर जायचं आहे. एक 10-15 मिनिटात डेपो येईल. सिद्धार्थ तो 10th पास झाला त्याचा. शाहिद कपूरने गॉगल लावलेला आहे. सेम शाहिद कपूर दिसतोय तो. पेट्रोल पंपवर आलोय आपण. पेट्रोल फिल करून घेऊया. हॉटेल कामतवर आलेलो बट फुल आहे हॉटेल. बघताय गाड्या किती लागल्या. आपण आता तळामार्गे जात आहोत. मला तळपाव आलेला आहे. पोहे आलेले आकाशीमध्ये. तर फायनली आपण आपल्या गावाच्या जवळपास आलेलो आहे. फक्त पुढे. नमस्कार मित्रांनो, तर तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 16 मे आणि मी आणि माझी दादाची पूर्ण फॅमिली आम्ही निघालोत आमच्या गावाला, म्हणजेच वावे मांद्रज, तालुका तळा, जिल्हा रायगड. तर उद्यापासून 2 दिवसापर्यंत म्हणजे 17-18 अशी 2 दिवस आमच्या गावाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव आहे, सोहळा आहे. तर त्याच्यासाठी आम्ही सगळे गावाला चाललो आहे. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि गाडी म्हणजे 4 व्हीलर पण काढतो आहे आणि जी रॉयल एनफिल्ड आहे ती पण काढतो आहे, कारण आम्ही टोटल 6 जण आहोत, 7 जण. तर दोन्ही गाड्या घेऊन चाललेलो आहे. तर प्रवास असणार आहे कोकणातला गावचा. तर बघूया आपल्याला रस्त्यात काय काय अनुभव मिळतात. इथे दादा आहे आणि वहिनी बाईकवरनं चाललेत आणि समृद्धी पण बाईकवरनं चालली आहे, कारण तिला गाडीमध्ये नाही आवडत. तिला गाडीमध्ये उलटीसारखं होतं. सिद्धांत 4 व्हीलरने येतो आहे आणि इथे आपली 4 व्हीलर. सामान पूर्ण लोड करून झालेलं आहे. दाखवतो एकदा. हे सामान पूर्ण भरलेलं आहे गाडीमध्ये. 1 2 3 4 5 6 टोटल 6 बॅग्स आहेत. 6 ते 7. आणि आता समोरनं येतं आहे आई येते, आकाश येतो आहे आणि वाईफ येते. तर आता प्रवास असणार आहे. चला, मजा येणार आहे. सगळे एकत्र फॅमिली. प्रवासाला सुरुवात करत आहोत. नमो बुद्धाय, जय भीम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आहे ना, घेतलं. समोर सिद्धांत आणि इथे दादा आहे. ये सिद्धांत. तर प्रवासाला सुरुवात झालेली आहे गावच्या. डोंबिवलीतनं निघत आहोत. सकाळचे वाजलेले आहेत 5:35, अराउंड 5:30. 5ला निघायचं होतं, बट ते म्हणतात ना, एवढं सगळे निघताना बॅगचं सेटिंग करताना थोडंसं पुढे मागे होतंच. बट इट्स ओके. आपण 5 बोललेलो, 5:30ला निघालो आहे. जास्त लेट नाही आपलं. आणि आपलं गाव पण काही जास्त लांब नाही आहे. 150 किलोमीटरवर आपलं गाव आहे. नॉनस्टॉप गेलो तर आपण 9:30पर्यंत पण पोचू शकतो आरामात. बट आपल्याला आरामात एन्जॉय करत करत, ब्रेकफास्ट करत करायचा आहे प्रवास. बट ट्राय करायचे ऊन वाढायच्यात पोचायचे. अँड दादा बाईकवर आहे, वहिनी, दादा, समृद्धी. उन्हात नंतर त्रास होईल, त्यामुळे ऊन वाढायच्यात मॅक्झिमम प्रवास कव्हर करायचा आहे. तर आपण पनवेलच्या जवळपास आलेलो आहोत. तर आज पहिले पनवेल डेपोवर जायचं आहे, कारण माझा एक चुलत भाऊ आहे, त्याच्याकडे एक पुस्तकांचं पार्सल आहे, ते घ्यायचं आहे आणि गावाला घेऊन जायचं आहे. जयंतीमध्ये
पुस्तकांचं डिस्ट्रीब्युशन करणार आहे. तर तो ऑलरेडी डेपोवर पोचलेला आहे. तर आपण आता एक 15 मिनिटात पोचू, ते पार्सल कलेक्ट करू, पुस्तक कलेक्ट करू आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करू. डेपोजवळ आलेलो आहे. आता भाऊ भेटेल, त्याच्याकडनं पुस्तक कलेक्ट करू. बस समोरच दादाच्या समोर. दादा सासू सिरियस आहे त्यामुळे मला येता येत नाही. पुस्तकं कलेक्ट करू आता. नाही इथे फार त्यामुळे आता तिकडे चालू आहे. त्या दादाकडनं पुस्तक घेतले, त्या दादाने पुस्तक दिले. चुलत भाऊ आहे माझा. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला कंटिन्यू करू. हो. पनवेल डेपोवरनं एस टी निघत आहेत सगळ्या, आणि त्यांच्याबरोबर आपली गाडी पण निघती. आकाश मागे कॅशिओ वाजवतोय. जरा आकाश स्टॉप कर. ओके, म्हणून मग तू रिझल्ट लागलास तर घडला. हा माझा पुतण्या सिद्धार्थ, तो 10th पास झाला त्याचा. त्याच आमच्या गप्पा गोष्टी चालल्यात. तो इमोशनल मुवमेंट होता. घरातले सगळे खुश झालेले. आणि तो पास झाला तर सगळ्यांना आनंद अश्रू अनावर झाले. आणि मग नंतर सिद्धांत पार्टी केली ना, पप्पाने पार्टी दिली ना. शाहिद कपूरने गॉगल लावलेला आहे. सेम शाहिद कपूर दिसतोय तो. मला तरी सेम शाहिद कपूरच वाटतो, तो कबीर पिक्चर मधला. समोर कर्नाळा अभयारण्याचा डोंगर आहे आणि तो फोर्टचा पॉइंट दिसतोय. मस्त प्लेझेंट वातावरण आहे. आपण एक 7 वाजता पनवेल क्रॉस केलेलं आहे. वडखळ नाका क्रॉस केला आहे आणि थोड्याच वेळात आपण हॉटेल कामतला पोहोचणार आहोत, जिथे नेहमी आपण हॉल्ट घेतो. तर त्याच्या आधी एक पेट्रोल पंप आहे हिंदुस्थान पेट्रोलियमचा. तर आपण टाकी फुल करून घेऊ, कारण 2 दिवसापासनं कोकणामध्ये पेट्रोलचा खूप शॉर्टेज आहे. लिमिटेड पेट्रोल मिळतो. तर आता आपल्या गाडीतल्या एक कांडी तर रिकामी झाली आहे. तर बघूया, जेवढा बसेल तेवढा फुल करून घेऊ आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करू. गाडी मला फुल ठेवायची आहे टँकमध्ये. पेट्रोल पंपवर आलो आहे आपण. पेट्रोल फिल करून घेऊया. पेट्रोल भरून झालेलं आहे. कामतवर थांबूया. कोकण रेल्वे गेली. दिवा पॅसेंजर 9:40ला तिचा माणगावचा टाइम आहे. 9:40 किंवा 9:50ला माणगावला असेल. ट्रॅक्टर पण एकदम कोरा करकरीत नवीन. बोरिवली चिपळूण. हॉटेल कामत जवळ आलेलो आहोत आपण. राईट साईडला आहे. आणि गोविंद कामतला जायचा रस्ता बंद केला की काय आहे ना. हे बघ, इथे हे होतं हॉटेल जोबी. अरे काय जत्रा जत्राच आहे सगळ्यांची. हॉटेल कामतवर आलेलो, बट
फुल आहे हॉटेल. बघताय गाड्या किती लागल्या म्हणतात ना वेटिंगवरती आहेत, म्हणजे तिकडे बाजूला सगळे लोक वेटिंगवरती बसले. तर आता इथे टाईम वेस्ट करण्यात काय पॉईंट नाही, दुसरं हॉटेल आपण सर्च करू. चला, वाकण नाक्याजवळ आपण पोचलेलो आहोत. सकाळचे वाजलेले आहेत 9, पावणे 9 आणि आपल्याला मागे ब्रेक घ्यायचा होता, बट काय हॉटेल फुल होते. चला आता आपण पुढचंच हॉटेल बघूया कुठेतरी. इथे पण हॉटेलचे बरेच ऑप्शन आहेत. खोपोली पाली मार्गे इंदापूरच्या अगोदर. इंदापूर इथून एक 3 किलोमीटरवर आहे आणि मजबूत ट्रॅफिक लागलेली. मॅपवर किती दाखवत आहे, किती मिनिटाची ट्रॅफिक? 13 मिनिटाची 800 मीटर. 13 मिनिटाची ट्रॅफिक लागली फक्त 800 मीटरसाठी. आज सॅटरडे त्यामुळे हे ट्रॅफिक लागलेली. इंदापूरला फक्त 1 किलोमीटर आहे इथून इंदापूर आणि जबरदस्त ट्रॅफिक लागलेली आहे. 800 मीटरसाठी जवळजवळ 13 मिनिटाचा जॅम दाखवते गुगल मॅपवर. सॅटरडे आज त्यामुळे बरेच जण कोकणाच्या साईडला निघालेले आहेत. समर वेकेशन पण आहे, सॅटरडे संडे पण आहे. आपण आता तळामार्गे जात आहोत. नाही, आधी मला गुगल मॅपवरती चेक केलं तर माणगावला जवळजवळ 22 मिनिटाचं ट्रॅफिक जॅम दाखवत होतं. तर इंदापूरवरनं राईटला घेतलं तर तळामार्गे पण आमच्या गावाला रूट जातो, जो जवळपास शॉर्टकटच आहे. तर आता इंदापूरवरनं आम्ही राईट घेतला आहे टुवर्ड्स तळा. तळा इकडनं 13 किलोमीटरवर आहे, हार्डली एक अर्ध्या तासाच्या अंतरावरनं. आणि मग तिकडनं एक नाक्यावरनं लेफ्ट घेतला की तो सरळ सरळ रोड 20-25 मिनिटात आम्ही डायरेक्ट आमच्या गावाला पोचू, वावे मांद्रज. म्हणजे आम्हाला माणगाव लागणारच नाही, मोरबा लागणार नाही, तो पूर्ण घाट सेक्शन पण लागणार नाही, डायरेक्ट आम्ही वाव्याला पोचू. इकडनं हार्डली आता 1 तासाभराची जर्नी आहे. हा जवळपास शॉर्टकट आहे. माणगावला ट्रॅफिक मिळालेली म्हणून आम्ही तळामार्गे आता चाललेलो. तर हा तळ्याला जाणारा रोड आहे. तळा इथून एक 13 किलोमीटर आहे, बरोबर ना ग? 11 किलोमीटर. चला फटाफट तळ्याला पोहोचू. तळा 10 किलोमीटर. चला तळ्यामध्ये आलोय आणि इथे एका हॉटेलमध्ये आपण थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ. फायनली एका ठिकाणी हॉल्ट घेतलाय तळ्याला नाश्ता करायला. सगळे वैतागले. चला खाऊन घेऊया काहीतरी. आकाशचा हात पकड. दार बंद कर.
बंद कर आई दार. आपण तळा सिटीमध्ये पोचलेलो आहे. हे तळा सिटी आणि इथे एक हॉटेल आहे, वाटिका हॉटेल. तर चला काहीतरी खाऊन घेऊ. गाडी इथे पार्क केलेली, फटाफट काहीतरी खाऊन घेऊ. समू तू दमली. इकडे बघ. कॅमेरा होते बघ, तू युट्यूब वर येशील. तू दमली. तू जमली आहे. हो. पाव आलेला आहे, आईने आणि बहिणीने घेतला. टेस्ट कशी? समू टेस्ट कशी आहे सांगा. हा, नक्की का? वडापाव नाही, चांगली आहे का आई मिसळ? बरी आहे का? हा आहे, बरी आहे. आता आमचं एक पोहे, मिसळपाव आणि 3 ऑमलेट पाव. बघूया कधी येतात. टेस्ट करा आणि सांग कशी. स्पायसी आहे का, नॉर्मल आहे का, कसं आहे? मीडियम आहे. टेस्ट कशी आहे? चांगली आहे, ओके, ठीक आहे. चला आता दादा आणि मी वेट करतोय ऑमलेट पावची, आणि पोहे पण सांगितले 2 प्लेट. बघूया आता हेवी ब्रेकफास्ट करूया आणि मग घरी जाऊया. ते समोर हॅलो काय? पोहे आलेले, पोहे टेस्ट करून बघूया कसे दिसायला. आता एकदम घरगुती दिसत आहे. आकाश हे पण खायचं. आकर आधी म्हटलं ते पण देते, आधी हे पण खा. पोहे ऑसम. पोहे खरोखर जबरदस्त. पोहे खाऊन बघा, पोहे भारी. ये समू. समू आणि आकाशची मजा चालू आहे. ब्रेकफास्ट झाला. आता तळ्यावरनं निघत आहोत वावे मांजरेच. हार्डली एक गुगल मॅपप्रमाणे 17 किलोमीटरचा प्रवास आहे. अर्ध्या तासाचा घाटाचा सेक्शन आहे आणि रोड एकदम मस्त आहे. तर चला आता फटाफट रस्ता कव्हर करू. तर हा आहे तळाचा एक चौक येतो. इथे तथागत बुद्ध विहार, इथे ते यांची पोटभरणी झालेली. आणि इथून आता आपल्याला जायचं आहे लेफ्टला फॉर वावे मांजरेच. चला आता इथून आपला प्रवास सुसाट आहे, फक्त 17 किलोमीटरचा. डायरेक्ट वावे मांजरेच. आपण इंदापूर नंतर सगळं माणगाव, मोरबा, सगळं साई सगळं स्किप केलं आणि डायरेक्ट वाव्याला आमच्या गावाला पोचू तळामार्गे. माणगाव नाही लागलं, मोरबा नाही लागलं, साई नाही लागलं, काहीच नाही. आणि हा पण एक शॉर्टकटच आहे. आता सरळच आहे ना मार्ग. माझ्या मते नेक्स्ट टाइम पण मी हाच प्रिफर करेन आता गावाला यायला, कारण रोड पण एकदम चकाचक आहे. त्यामुळे आता माणगावचं ट्रॅफिकचं टेन्शन नाही आणि इंदापूरच्या पण. सुसाट आता प्रवास होणार आहे आपला. ओनली 17 किलोमीटर, हाफ ॲन आवर ॲज पर गुगल. मुंबईला घरातलं बाहेर तर पडायला. प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. पहिले आम्ही साईला जातोय, हे सगळे थांबतील तिथे आणि मग दादा पण थांबेल वाटतं. मी एकटा येईन आणि इथे क्लिनिंग करेन आणि मग सगळे येतील वाहनाला.
फर्स्ट सिद्धांत ते गुगल बंद करते टर्न राईट सांगते हे बघ संयुक्त जयंतीच्या आज शुभेच्छा. आपण साईला पोहोचलेलो आहोत आणि समोर बघताय पंचशील ध्वज आणि जय भीमचा ध्वज लागलेला आहे. जयंतीचा उत्सव वाडीमध्ये आज साईला वाटतं जयंतीचा दिवस आहे. बोर्ड लागलेत. साईला पोचलोय आणि संयुक्त जयंती महोत्सव 15, 16, 17 मे. चला आता साईला जाऊया. मामा मामी आहे. आईला कोणीतरी ओळखीचं भेटलं. समोर लावलाय पंचशील ध्वज आणि जय भीमचा झेंडा. चला आता मामा मामीला भेटूया आणि मग इकडे हे सगळे फॅमिली मेंबर थांबतील. दादा आणि मी वरती जाऊ घर साफसफाई करायला. आईला पोचलो आहे. आता मामा मामीकडे चाललो आहे आणि तिकडे हे सगळे थांबतील फॅमिलीमधले आणि दादा आणि मी आमच्या गावाला जाऊन पहिले घर साफसफाई करून घेऊ आणि मग वाव्याला जाऊ. तर चला आता मामाच्या घरी निघालो आहे साईला. साईचं बुद्ध विहार, मामाकडे जाणारा रस्ता, मामाचं घर. हे आकाश कुठे आला? मामा मामी. आकाशचे फेवरेट मामा मामी. तर फायनली मित्रांनो आम्ही आमच्या गावाला पोचलो, म्हणजेच वावे मांजराजला. तर हा व्हिडिओ पूर्ण होता तो प्रवासाचा. डोंबिवलीवरनं आम्ही निघालेलो पूर्ण फॅमिली, दादाची फॅमिली, माझी फॅमिली, एक 4 व्हीलर होती आणि रॉयल एनफिल्ड होती. अशी पूर्ण फॅमिली आम्ही गावाला निघालेलो जयंतीसाठी आणि आता आम्ही आमच्या गावाला पोचलेलो आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय. आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे ते आमच्या गावचे वावे मांजरज गावची जी संयुक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते ती कशाप्रकारे सेलिब्रेट केली जाते त्याच्याबद्दल व्हिडिओ असणार. गाव पूर्ण भरलेलं आहे. मुंबईवरनं बरेच लोक आलेले आहेत, गावातली लोक पण आहेतच. तर त्याच्याबद्दल असणार आहे. तर पुढचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा. चला, सी यू.